संसदेच्या हिवाळी अधिवेशनाचं कामकाज संस्थगित. लोकसभेत 111% तर राज्यसभेत 121% कामकाज. अधिवेशनात 8 महत्त्वाची विधेयकं मंजूर. राज्यसभेत विरोधी सदस्यांनी केलेल्या गदारोळाबद्दल सभापती सी.पी. राधाकृष्णन यांनी व्यक्त केली चिंता. अयोग्य वर्तन करणाऱ्या खासदारांनी आत्मपरीक्षण करण्याचा दिला सल्ला. संसदेचं हिवाळी अधिवेशन देशासाठी अत्यंत फलदायी. मंजूर विधेयकं कोट्यवधी लोकांचं जीवनमान सुधारण्यात आणि विकसित भारतासाठी महत्त्वाची भूमिका बजावतील. किरेन रिजिजू. लोकसेवा आयोगानं समतेच्या आदर्शांचं अनुसरण करण्याबरोबरच या आदर्शांची फलनिष्पत्ती साध्य करण्यासाठी देखील प्रयत्नशील राहावं, राष्ट्रपतींचं आवाहन. नेदरलँड्सचे परराष्ट्र व्यवहार मंत्री आणि एस जयशंकर यांच्यात चर्चा. कृषी, आरोग्य, विज्ञान, तंत्रज्ञान आणि नौवहन क्षेत्रात दोन्ही देशांमधील मजबूत सहकार्यावर भर. बंदर सुरक्षा कार्यालय या समर्पित संस्थेच्या स्थापनेसाठी केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्या अध्यक्षतेखाली बैठक. देशभरात एक बळकट बंदर सुरक्षा चौकट स्थापन करण्याची गरज व्यक्त. मुंबई बंदरात जागतिक दर्जाच्या विकसित भारत मुंबई मरीना विकसित करण्याच्या योजनेला केंद्र सरकारची मंजुरी. केंद्रीय नौवहन मंत्री सर्बानंद सोनोवाल यांची माहिती. आफ्रिकन देशांशी संबंध दृढ करण्यासाठी नवी मुंबईत 54 मजली स्वतंत्र इमारत उभारण्याची मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची हिंदू इकॉनॉमिक फोरमच्या उद्घाटन समारंभात घोषणा. माणिकराव कोकाटे संबंधित सदनिका घोटाळ्याप्रकरणी मुंबई उच्च न्यायालयात सुनावणी सुरू. आणि भारत आणि दक्षिण आफ्रिका यांच्यातल्या 5 T20 क्रिकेट सामन्यांच्या मालिकेतला 5वा आणि अखेरचा सामना आज अहमदाबाद इथं होणार. नमस्कार. 4:30च्या बातमीपत्रात मी विनायक घोडे आपलं स्वागत करतो.